नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी सूर्यवंशी कंपनी सगळेजण आता वैद्यभवनच्या घरी येतात. सुलक्षणा आता अगदी दारामध्ये सगळेजण आल्यानंतर वैद्यभाऊ आता आणि चारुलता त्यांचं स्वागत वगैरे करते आणि सुलक्षणा सगळ्यांची ओळख करून देते की हे माझे दीर सत्यम सूर्यवंशी आणि हा श्रेयस त्यांचा मुलगा. तेव्हा तो सुद्धा नमस्कार करतो आणि ही प्रीती त्याची बायको. तेव्हा आता तृप्ती मात्र प्रीतीकडे बघत असते आणि मनात म्हणते की नक्कीच हिला मी कुठेतरी पाहिलेलं आहे असं वाटतंय. आणि त्यानंतर मात्र आता आलोकची ओळख करून देते की हा माझा मुलगा आलोक सूर्यवंशी. आता वैद्यभाऊ नमस्कार करतात तेव्हा आता आलोक सुद्धा नमस्कार करतो, ते पण हात वगैरे जोडून. चारुलता आजी ह्या सगळेजणी आलोका बघून खूप खुश होतात. आणि त्यानंतर मात्र आता लगेच वैद्यभाऊ म्हणतात की आमच्या कुटुंबाची ओळख करून देतो. तर वैद्यभाऊ म्हणतात की मी चंद्रशेखर वैद्य. तर लगेच आलोक म्हणतो की म्हणजे वैद्यबुवा हो की नाही. वैद्यभाऊ म्हणतात की हो. तर आलोक म्हणतो की मी तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता चारुलताची ओळख करून देतात की ही माझी बायको चारुशिला आणि हा माझा मोठा मुलगा कौत्सुभ. आता सगळेजण नमस्कार वगैरे करतात, प्रत्येकाची ओळख करून दिली जाते. आता तृप्तीची सुद्धा ओळख करून दिली जाते. तृप्ती तर खूप खुश होत हसत असते आणि तृप्ती आता म्हणते की आम्ही तर कधीपासून तुमची वाटच बघत होतो, कसं वाटलं डेकोरेशन. आणि म्हणते की यांच्या ऐपत प्रमाणे आणि परत म्हणते की आमच्या ऐपत प्रमाणे केलेलं आहे, गोड मानून घ्या बरं का. आजी मात्र आता तिच्याकडे रागानेच पाहत असते. तर अंबिका सुलक्षणा हे सगळेजण हसतात आणि तेवढ्यात वैद्यभाऊ विचारते काय झालं, इंद्रजित राव नाही आले. आणि आता सगळेजण मात्र बघत असतात की वैद्यभाऊ असं का विचारतात, म्हणजे आलोकला काही कळत नसतं. तर सुलक्षणा म्हणते की नाही, ते कामानिमित्त आता दुबईला असतात आणि माझा धाकटा मुलगा काही कामानिमित्त कालच बाहेर गेलेला आहे. आणि त्याच वेळेस मात्र वैद्यभाऊंनी आता ह्या सुलक्षणाच्या हातामध्ये इंद्रजित रावांसाठी काहीतरी मानपानाने एक वस्तू दिलेली असते. तर आता सुलक्षणा म्हणते की अहो कशासाठी. त्यावरती वैद्यभाऊ म्हणतात की अहो मानपान असतात, त्यामुळे आता हे असं असतं. इंद्रजित राव आज येऊ शकले नाही पण लग्नाला. तेव्हा सुलक्षणा म्हणते की हो येतील, नक्कीच येतील. आणि बघा ना, तुम्हाला तर माहितीच आहे की काम म्हटल्यानंतर आता बिझनेस वगैरे व्याप वगैरे किती असतो, सगळी काही खूप धावपळ वगैरे असते. आणि तुम्ही काही काळजी करू नका, इंद्रजित राव आणि आता हे सगळेजण तुम्हाला नक्की भेटतील. तेवढ्यात भाग्य धावतच येते आणि हॅलो म्हणते. तर आता आलोक लगेच विचारतो की काय भाग्यश्री, कशा आहात. भाग्यश्री म्हणते की मी एकदम मस्त आहे आणि तुम्ही कसे आहात असं विचारते. आणि तृप्ती म्हणते की अगं काय कसे आहेत म्हणजे कसे आहेत, असा कोणता प्रश्न झालेला आहे का. अगं ते तर मजेतच असणार आहेत आणि आज तर मात्र त्यांचा स्पेशल दिवस आहे आणि ते तर नक्कीच आनंदात असतील. त्यावरती सुलक्षणा म्हणते की हो ना, आम्हाला सुद्धा मात्र आता ह्या दिवसाची खूप आतुरतेने आम्ही वाट बघत होतो, खूपच छान वाटतं. आलोक आता भाग्यश्रीला म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला तुमचं घर परत मिळालं खरंच. तेव्हा लगेच आता भाग्य थँक्यू बोलते. त्यानंतर सुलक्षणा म्हणते की वैद्यभाऊ आम्ही आतमध्ये येऊ का. तेव्हा आता वैद्यभाऊ म्हणतात की हो हो तुम्ही आतमध्ये या. तेव्हा सगळ्यांना आता अगदी मस्त थाटामाटात स्वागत करून आतमध्ये बोलावलं जातं आणि सगळेजण आतमध्ये येऊन बसतात. सगळेजण छान गप्पा करत असतात आणि तेवढ्यात कौस्तुभ आता बाबांना म्हणतो की बाबा आणि ही फुलं द्यायची राहिली. आणि तेवढ्यात फुलांचा बुके, आता लाल कलरची गुलाबाची फुलं असतात. आता अंबिका आणि सुलक्षणा पाहतात तर त्यांना आता धक्काच बसतो, कारण लाल रंगाची फुलं आहेत तर ती मात्र म्हणजे लाल रंगाचा हा आलोकला खूपच म्हणजे आवडत नसतो, त्याला खूप राग असतो त्या रंगाचा. आणि तेवढ्यात अंबिका लगेच येते. अंबिका म्हणते की अरे वा छान छान आहेत फुलं. तर आता कौस्तुभ म्हणतो की ॲक्च्युली तुम्ही आला होता तेव्हा देण्यासाठी राहिली आणि आता मी देतो. असे बोलता बोलता अंबिका म्हणते की थांबा हो, आता एक सांगायचं राहूनच गेलं, कारण कसं आहे की आमच्याकडे गुलाब नाही वापरत, आमच्या देवीला वाहण्याची प्रथा आमच्याकडे नाही, त्यामुळे आमच्या शुभ कार्याला आम्ही नाही वापरत. परंतु तुम्ही थांबा एक मिनिट, म्हणून ती श्रेयसला आवाज देते, श्रेयस. परंतु श्रेयस काहीतरी भलत्याच विचारत असतो, इकडे तिकडे बघत असतो. आणि आता ही मोठी आई आवाज देते की श्रेयस म्हणजे सुलक्षणा. तेव्हा श्रेयस लगेच आता म्हणतो की हो हो आलो. आणि तो धावतच आता अंबिका जवळ येतो आणि ही फुलं पटकन गाडीमध्ये ठेवून ये असं म्हणते. आणि श्रेयस तू जरा पटकन जाशील का. आणि तेवढ्यात मात्र श्रेयस आता तो फुलांचा बुके आहे तर तो मात्र आपल्या आडुंगी धरतो आणि आलोकला ती फुलं दिसून येत आणि सबुना आडवी होते. श्रेयस आता ती फुलं घेऊन बाहेर जातो. आलोक बघण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु तरी सुद्धा मात्र आता हा जो काही आलोक आहे त्याला काही ती फुलं दिसत नाही आणि श्रेयसने मात्र ती फुलं गाडीमध्ये ठेवलेली असतात. त्यानंतर वैद्यभाऊ आता सगळ्यांना म्हणतात की सुलक्षणा मॅडम आमच्या घरी येऊन गेलेले आहेत, परंतु तुम्ही पहिल्यांदाच आलेत आणि आमचं घर थोडंसं छोटं आहे आणि जर काही गैरसोय झाली तर क्षमस्व असावं. तेव्हा लगेच आता ही तृप्ती तर लगेच चेहरा मुरडते. तेव्हा आता आलोक म्हणतो की नाही, आम्ही सुद्धा येथे आलेलो आहोत. आणि तेवढ्यात आजी म्हणते की अगं बाई तुम्ही आला होतात आणि आम्हाला कसं कळालं नाही. तेव्हा आलोक कधी आला हे कुणालाच माहिती नसतं. वैद्यभाऊ म्हणतात की आता आम्हाला सुद्धा माहिती नाही की तुम्ही केव्हा आला होतात.
तर आलोक म्हणतो की बहुतेक त्या दिवशी भाग्यश्रीची मेहंदी होती आणि भाग्यश्रीचं हॉलंड आता आम्ही आरवला सापडलेलं होतं, ते हॉलंड येण्यासाठीच आलो होतो, पण मी घराबाहेरच थांबलो होतो. आणि तेव्हा भाग्यश्री विचारते की पण आपली भेट कशी झाली नाही आणि लग्नाच्या गोंधळामध्ये आपण तर कुणाकुणाला भेटतो हेच कळत नाही. पण बरं झालं त्या दिवशी आपली भेट नाही झाली. आजच्या स्पेशल दिवशी आपली भेट तर स्पेशल आहे आणि ती आता काय भेट आहे तर ती कायमची लक्षात राहील आणि आजची ही स्पेशल भेट आहे ती तर कायम लक्षात राहिलीच पाहिजे आणि हा आजचा खूप दिवस आहे तर खूप स्पेशल आहे. तेव्हा आता लगेच आलोक विचारतो स्पेशल भेट स्पेशल दिवस म्हणजे मला काही कळालं नाही की तुम्ही नक्की काय बोलतात. आणि तेवढ्यात आता भाग्य म्हणते की अहो आज म्हणजे तुमचा आणि तेवढ्यात सुलोचना भाग्याला बोलून देत नाही आणि म्हणते की म्हणजे आणि आजच्या दिवशी ही भेट होत आहे म्हणजे चांगल्या दिवशी असं तिला म्हणायचं आहे. तर आलोक तर आता काही विचारातच पडतो. तो इकडे तिकडे पाहतो आणि विचारतो की पूजा आणि तेवढ्यात मात्र आता सगळेजण आलोकडे बघतात तर तृप्ती विचारते की पूजा कोण पूजा आणि इथे कोणी पूजा विजा नाही राहत असे हसतच म्हणते. आणि तेव्हा आता अंबिका म्हणते की अहो पूजा म्हणजे पूजा अजून मांडायची आहे त्याविषयी तो विचारतो आणि पूजेसाठी मात्र प्राजक्त लागेल ती कुठे आहे आणि तेवढ्यात चारुलता आणि आजी आज जातात आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की हो 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 अच्छा असं आहे तर मग प्राजक्त कुठे आहे असं विचारा ना आणि तुम्ही म्हटलात की पूजा कुठे आहे मग म्हणून मला वाटलं की कोण पूजा आणि पूजा आणि परत म्हणते की प्राजक्ता प्राजू प्राजू प्राजूला आवाज देते अगं प्राजू बाहेर ये म्हणून खूप जोरात ओरडते. तेव्हा आलोकला आता ह्या इतक्या ओरडण्याचा त्रास होत असतो. अंबिका आणि ह्या सगळेजणी मात्र आता त्यांना खरंच खूप त्रास होतोय कारण आता ही तृप्ती खूपच जोरात ओरडत आहे आणि तेवढ्यात आता आलोकला इतका त्रास होतो तो लगेच म्हणतो की अहो ऐका ना तुम्ही इतक्या मोठ्याने ओरडतात आता घरातील तर सोडा परंतु बाहेरच्या सगळ्या काही कोणत्याही प्राजक्त असतील तर त्या लगेच धावत येतील. इतक्या मोठ्याने तुम्ही ओरडतात त्यामुळे तुम्ही तुमच्या गळ्याला आणि आमच्या कानाला का बरं त्रास देतात. अहो जरा थोडेसे मॅनर्स ठेवा ना. तेव्हा लगेच आता तृप्ती म्हणते की अहो तुम्हाला माहिती नसेल परंतु आता तुम्ही पहिल्यांदा आल्यामुळे तुम्हाला हे सर्व माहिती नाही पण आमच्याकडे सगळेजण मोठ्यानेच बोलतात आणि जरा आमच्याकडे असा खुला कारभार आहे आणि मोठमोठ्याने हसते आणि त्याची हळूहळू सवय तर तुम्हाला होईलच असं सुद्धा म्हणत असते. भाग्याला राग येतो. भाग्य तृप्तीकडे रागाने पाहत असते. तेव्हा आलोक म्हणतो की तुम्ही जर जास्त हळूच बोलण्याची सवय लावली तर ते आता हळूच बोलता येईल. तेव्हा तृप्ती म्हणते की हो ना बरोबर आहे. आणि त्यानंतर मात्र आता सगळ्यांना आता चारुलता ज्यूस वगैरे घेऊन येते आणि सगळ्यांना ज्यूस वगैरे देते आणि ही तृप्ती मात्र आता ह्या प्रीतीकडे पाहतच असते. आता तिला कुठे पाहिलं आता ती आठवत असते आणि आता जोरातच पुन्हा आता सगळेजण ज्यूस घेत असताना ही जोरात ओरडत येते की अगं आत्ता आठवलं. तिच्या हातातील ज्यूस वगैरे घेते आणि म्हणते की आत्ता आठवलं अगं तू धोंड्याची प्रीतीच आहे ना आणि घे ना ज्यूस घे आणि तिला ज्यूस देते. सगळेजण आता हे वैतागून आणि रागाने तृप्तीकडे पाहत असतात. प्रीती धोंडे प्रमिला नगर 13 नंबरची गल्ली आणि त्यातील आता छोटंसं घर तुझं अंधारात असणारं रंग उडालेला आणि हे बघ अगं मी तुझ्या समोरच राहत होते. आमचं घर चांगलं 2 मजली होतं मोठं होतं आणि खाली मात्र अगदी तृप्ती नावाचं आता एक जनरल स्टोअर होतं तृप्ती मेडिकल आणि तीच मी तृप्ती आहे. आणि आठवलं का तुला आठवलं. तेव्हा आता ह्या प्रीतीला काय बोलावं तेच काही कळत नसतं. आता प्रीती पूर्णपणे गोंधळून जाते. तर आता तृप्ती म्हणते की आठवलं की नाही तुला अगं हे बघ तुझं नाक लहानपणी सतत गळत असायचं त्यामुळे तुला सगळेजण शेमडी म्हणत होते. सगळेजण मात्र आता ह्या प्रीतीकडे पाहत असतात. ह्या तृप्तीकडे काय करावं ह्या तृप्तीला काहीच कळत नसतं आणि तृप्ती तर आता तोंडाला येईन ते बोलत असते आणि परत विचारते की आठवलं का. तेव्हा आता ह्या प्रीतीला हो असंच म्हणावं लागतं आणि आता ही तृप्ती तिला विचारते की काय ग प्रीती कशी आहेस किती वर्षांनी भेटलीस काय ग कसं वाटतं आणि आता मात्र भेटली तर डायरेक्ट सूर्यवंशीची सून म्हणून आणि कसं जमवलंस ग तू एवढं मज्जा आहे बाबा तुझी. आणि तेवढ्यात मात्र आता ही तृप्ती मात्र चारुलताला म्हणते की अहो माझ्या माहेरची मैत्रीण आहे आणि तेवढ्यात चारुलता तिच्याकडे रागाने बघते आणि आत घेऊन जातेस का असं म्हणते म्हणजे ते ग्लास वगैरे स्ट्रे वगैरे आणि तेव्हा तृप्ती म्हणते की हो हो आले आणि आता ही हसतच आतमध्ये जाते तिला काही फरक पडत नसतो. आणि तेवढ्यात वैद्यभाव भाग्याला म्हणतात की आता प्राजक्त तयार झाली की नाही बघून ये नाहीतर तिला घेऊन ये तयार जर झाली असेल तर. आणि तेवढ्यात भाग्य खुशच म्हणते की बाबा प्राजक्त एका पायावर तयार आहे मी आत्ता जाते आणि लगेच घेऊन येते. म्हणून भाग्य आता प्राजक्ताला आणायला आतमध्ये जाते. तेव्हा आतमध्ये आता प्राजक्ताचा जीव धाकधूक होत असतो. तिला आता कसं मॅनेज करायचं काहीच कळत नसतं आणि तेवढ्यात भाग्य आता तिच्याजवळ येते आणि ती प्राजक्ताला म्हणते की चला तुमचे आहो आलेत बरं का. तेवढ्यात आता प्राजक्ता लाजते आणि म्हणते की भाग्या अगं जा ना. भाग्य म्हणते की अगं तुझा होणारा नवरा आणि माझे होणारे जिजू आणि तेवढ्यात मात्र प्राजक्ता म्हणते की भाग्या अगं त्यांना जिजू म्हणू नको त्यांना नाही आवडत
त्यावरती आता भाग्य म्हणते की म्हणजे हे बघ मी अजून म्हटलं नाही, परंतु आता मी विचारच करत होते की नक्की काय हक मारावी, परंतु मला असं वाटलं की खरंच आता जिजू म्हटलं तर भारी वाटेल. तर प्राजक्ता म्हणते की मी तुला सांगितलं ना आता जिजू म्हणू नको. त्यावरती भाग्य विचारते की का म्हणू नको. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की म्हणजे आमचं लग्न अजून झालेलं नाही आणि त्यांना नाही आवडणार हे सर्व. आणि तेवढ्यात भाग्य तिला म्हणते की प्राजू अगं लग्न अगोदर तुझं सुरू झालं, त्यांना हे आवडत नाही त्यांना ते आवडत नाही, लगेच सुरू झालेलं आहे तुझं. एवढं तू इतक्या लवकर त्यांना ओळखायला लागलीस का? नक्की तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज? म्हणून भाग्य तिला चिडवत असते. ती प्राजक्ता म्हणते की भाग्य अगं नको ना चिडू. त्यावरती आता लगेच भाग्य म्हणते की तू लाजतेस. प्राजक्ता म्हणते की हो. आणि तेवढ्यात आता भाग्य तिचा हात धरते आणि म्हणते की ओ लाजाळूचं झाड, चला आलोक सर तुमची वाट बघतात. प्राजक्ताचा जीव धाकधूक होत असतो, तिला काही कळत नसतं. आता तिला माहिती असतं की आपण कारण काय आहे लग्नासाठी, आणि आलोकला तर माहिती सुद्धा नसेल की आपला साखरपुडा आहे. मग आता काय करायचं, म्हणून ती आता जरा घाबरतच असते आणि भाग्य तिला चिडवत असते. त्यानंतर भाग्य आता प्राजूला म्हणत आहे की अगं प्राजू मला कळतं तुला काय फील होतं, मी या सगळ्यातून गेलेले आहे. शांत हो, मोठा श्वास घे आणि म्हणजे बरं वाटेल, तुला भीती नाही वाटणार. त्यामुळे मी तुला जे काही सांगत आहे तर ते ऐक. भाग्य आता ओरडतच म्हणते की मिस्टर आलोक आता तुमची नवरी आलेली आहे. असं जोरात ओरडते तर भाग्य प्राजक्ता तिला म्हणते की अगं जरा हळूच ओरड, अगं बाहेर कोणी ऐकेल ना, तू कशाला इतक्या मोठ्याने ओरडते. तर भाग्य म्हणते की अगं प्राजू अगं तुझं मगासपासून हे नक्की काय सुरू आहे, नवरी म्हणू नको, हे म्हणू नको, ते म्हणू नको. अगं आहेस ना तू आलोक सूर्यवंशी यांची होणारी नवरी. बरं काही बोलणार नाही, आता ठीक आहे स्माईल. आणि तेवढ्यात मात्र आता भाग्य तिची दृष्टी काढते आणि म्हणते की चला लाडूबाई चला लवकरात लवकर. आणि तिला घेऊन आता बाहेर येते आणि कौस्तुभ सुद्धा बाहेर आलेला असतो आणि भाग्य तिला आता बाहेर घेऊन येते. तेव्हा आता सगळेजण प्राजक्ताकडे बघत असतात. वैद्यभाऊ म्हणतात की ही आली आमची प्राजक्ता. आणि तेवढ्यात मात्र आता सगळेजण प्राजक्ताकडे पाहत आहे. तर वैद्यभाऊ म्हणतात की तुमची होणारी. आणि तोच लगेच आता सुलोक्षणा म्हणते की प्राजक्ता किती सुंदर दिसत आहे. तेव्हा आता प्राजक्ता ही आलोककडे बघते आणि आलोक तिच्याकडे पाहत असतो. आणि तेव्हा लगेच आलोक बघतो आणि प्राजक्ता समोर येत असते. लगेच तिच्या समोर येऊन उठून उभा राहतो. तेव्हा आता प्राजक्ताच्या समोर तो उभाही राहिलेला आहे. सगळेजण आता बघत असतात धक्क्यानेच. आता प्राजक्ताला तर भीतीच वाटत असते, कारण एकदा आलोक सर आपल्या समोर आले तर ते आपल्यावर कसे रिॲक्ट होतात, आपण मात्र त्यांना समोर सुद्धा नकोय, आपल्याला बघून ते किती रागवतात. आणि आज मात्र आता प्राजक्ताला खूप भीती वाटत असते. प्राजक्ताचा जीव एकदम धाकधूक होत असतो, तिला काय करावं तेच काही कळत नसतं. आलोक सारखा तिच्याकडेच पाहत आहे. आणि तेवढ्यात आता आलोक बघतो ते पण रागानेच बघत असतो. परंतु आता सगळ्यांना मात्र एक प्रकारची भीतीच वाटलेली असते की आता नक्की काय होईल, आलोक कसं रिॲक्ट होईल. सुलोक्षणा अंबिका या तर खूपच घाबरून जातात. आता सगळ्यांना धक्काच बसलेला असतो की नक्की आता काय होईल. आणि आता ही प्राजक्ता सुद्धा अगदी धक्क्यानेच पाहत असते. तेव्हा कुणाला काहीच कळत नसतं की नक्की आता हा आलोक असं काय करतो. पण सगळ्यात जास्त मात्र आता ह्या प्रीतीला फारच आनंद होत असतो आणि श्रेयसला. दोघेही आता हसत असतात, ते पण आता मस्त खुश होत. आणि सुलोक्षणा म्हणते की अरे आलोक ऐक ना, अरे तू असं का बघतो, खाली बस ना. तेव्हा आता सगळ्यांना भीती वाटत असते की नक्की आलोक कसं रिॲक्ट होईल. कुणाला काहीच कळत नसतं, सगळेजण आता पाहत आहेत. तेव्हा आता प्राजक्ताला भीती वाटत असते की आता काय होईल, आता काही आलोकने काही तमाशा घालून नाही ठेवला तर बरं होईल. म्हणून आता अगदी सगळेजण धक्क्यानेच बघत आहेत. आता आलोक मात्र इतका रिॲक्ट होणार असतो, त्याला आता अगदी त्याचा राग अनावर झालेला असतो. पण आता जेव्हा त्याला राग येतो तेव्हा आता त्याला पुन्हा आरव समोर दिसतो, ते पण हसताना. आणि तो पण प्राजक्ताच्या रूपामध्ये. कारण आता जेव्हा प्राजक्ता त्याला दिसते तर आरव त्याला दिसत असतो. आरव त्याला म्हणतो की दादा कधी कधी कितीही कठीण असलं तरी सुद्धा माणसाला खरं बोलता यायला हवं. म्हणजे हे बघ भित्री भागूबाई, तुझीला भित्री भागूबाई म्हणतोस ना, आणि ती आज खरंच खूप सुंदर दिसत आहे ना, खरंच खूप ब्युटिफुल दिसत आहे. अरे तू तिला कॉम्प्लिमेंट दे. आणि एरवी मात्र तू तिच्यावर ओरडत असतो, त्यामुळे ती तुला घाबरते. आज मात्र तू तिला कॉम्प्लिमेंट दे आणि तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू आण आणि चल कमॉन. तेव्हा आता आलोक लगेच बघतो आणि म्हणतो की सुंदर, अतिशय सुंदर. तेव्हा आता भाग्य तर खूपच खुश हसत असते. आता आलोक सुंदर असं म्हणलेलं असतो. भाग्याला खूपच आनंद होतो. अंबिका आणि सुलोक्षणा सुद्धा आता बघत असतात, त्यांना सुद्धा आनंद होतो की आलोक पहिल्यांदा आज इतकं प्राजक्ताशी छान बोललेलं असतो. आणि परत म्हणतो की तुमचं घर अतिशय सुंदर आहे. तेवढ्यात भाग्य खुशत म्हणते की आमचं घर आणि आमची प्राजू आहे सुंदर. आणि प्राजक्ता खुशत म्हणते की आमचं घर सुंदर आहे असं म्हणालात ना, थँक्यू आलोक सर. आणि आमचं घर सुंदर आहे तर ते आमच्या मामीमुळे. तेव्हा आता चारू
आवडले तर खुश होत असते. तर प्राजक्ता पुढे म्हणते की तुम्ही उभे का आहात, बसा ना खाली. आणि तेवढं सुलोचना म्हणते की प्राजक्ता खरंच आज तू खूप सुंदर दिसत आहे, ये ना तू माझ्या जवळ बस. तेव्हा प्राजक्ता म्हणते की हो. प्राजक्ता खुश होते. तेव्हा मात्र आता सगळ्यांना वैद्यभाऊ बसायला सांगतात आणि आलोकला म्हणतात की तुम्ही उभे का आहात, बसा ना. आलोक म्हणतो की नाही मी ठीक आहे. आणि तेवढ्यात गुरुजी सुद्धा येतात. वैद्यभाऊ आता तयारीला लागतात. प्राजक्ता आणि सुलोचना एकमेकींकडे पाहत असतात आणि तेवढ्यात आता ही तृप्ती प्रीतीशी बोलायला येते आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि म्हणते की काय ग, इतक्या मोठ्या घरात लग्न कसं झालं बरं तुझं, आणि एवढं सगळं तू कसं जमवलं बरं. मित्र तर कोणी तुझ्याकडे ढोंगून सुद्धा बघत नव्हते, पण इतकं सगळं कसं जमवलं बरं तू. अगं सांग की एवढं काय त्यात. आता ही तृप्ती मात्र आता सगळं काही विचारून घेत असते, परंतु प्रीती पूर्णपणे कावरी बावरी होते. तिला मात्र राग येत असतो, परंतु आता ह्या गीला काय उत्तर द्यायचं तेच काही कळत नसतं आणि तृप्ती काही तिला विचारल्याशिवाय राहतच नसते. खोसू विचारण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेवढ्यात अंबिका खुशत म्हणते की प्राजक्ता खरंच किती सुंदर दिसते, तिला कोणी तयार केलं बरं. तेव्हा आता भाग्य म्हणते की आमचं असंच असतं, ती मला तयार करते, मी तिला तयार करते. तेव्हा आता अंबिका म्हणते की अरे वा, खरंच बहिणी असाव्या तर अशा, आणि भाग्यात तू सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. तेव्हा आता भाग्य खुश होत थँक्यू बोलते. त्यानंतर आलोक मात्र आता इकडे फिरत वैद्यभवनच्या त्या म्हणजे दवाखान्यात येतो आणि दवाखान्यात येऊन प्रत्येक वस्तूला तो हात लावत असतो. प्रत्येक वस्तू चेक करून पाहत असतो की औषधाच्या बॉटल वगैरे सगळं काही. आणि जेथे आता चंद्रशेखर वैद्य यांची आता ही डॉक्टर नावाची पाटी आहे, तर ती पाटी उचलतो आणि त्याकडे पाहत असतो आणि त्या पाटीवरचं नाव वाचतो डॉक्टर चंद्रशेखर वैद्य. आणि तेवढ्यात मात्र आता तिथे एक डायरी असते, तर ती डायरी सुद्धा आता तो उचकतो आणि त्यामध्ये काय काय आहे ते सगळं काही वाचत असतो, बघत असतो. आणि तेवढ्यात प्राजक्ता बाहेर येते, कारण तिचा जीव धाकधुकच असतो, कारण आलोक सर कुठे बाहेर गेलेत. आणि जेव्हा ती समोर येते तर आलोक सर तेथे समोर हॉस्पिटलमध्ये आहेत, म्हणजे दवाखान्यामध्ये वैद्यभवनच्या. आणि तेवढ्यात मात्र समोर लाल कलरची जी काही आता बरणी ठेवलेली आहे, त्यामध्ये लाल कलरची पावडर असते. आणि प्राजक्ताचं लक्ष त्या बरणीकडे जातं. तिला असं वाटतं की आता आलोकने जर ती बरणी बघितली तर मात्र तो आणखीनच रिॲक्ट होईल आणि ती रिॲक्ट होऊन मात्र त्याला धक्का बसेल आणि तो आणखीनच रागवेल. म्हणून प्राजक्ता पूर्णपणे घाबरून जाते, तिला धक्का बसलेला असतो. आणि आलोक प्राजक्ताकडे बघतो आणि त्याला असं वाटतं की नक्की प्राजक्ताला काय झालं, म्हणून तो समोर त्या बरण्यांकडे बघतो आणि लगेच मात्र आता त्या बरण्याजवळ येऊन ती बरणी त्यातील उचलून घेतो. आणि तो रागाने म्हणतो की हा रंग इथे काय करतो, का ठेवलेला आहे, आणि तू हे सर्व मुद्दाम केलंस ना, असं म्हणतो. आणि तू हे सर्व मुद्दाम करते आणि मला चिडण्यासाठी भाग पाडते, हे सगळं तू मुद्दाम करते, म्हणून तो प्राजक्ताला आता खूप ओरडत आहे. तेव्हा आता प्राजक्ता काही बोलत नसते, ती शांत उभी असते. आलोक म्हणतो की मला तुझा चेहराच पाहायचा नाही, म्हणून खूप जोरजोराने ओरडतोय. आणि रागाने मात्र ती बरणी फेकून देतो. आणि रागाने आता त्याला इतका राग आलेला असतो आणि रागाने तेथील गोळ्या औषध वगैरे सगळं काही फेकून देत असतो, त्याला इतका आता राग आलेला असतो. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ आणि भाग्य बाहेर येतात. आता हे जे काही आलोकचं रूप बघून त्यांना तर धक्काच बसलेला असतो. आता वैद्यभाऊ विचारतात की काय झालं, आणि आलोक काही ऐकायला तयारच नसतो. आलोक जोरजोराने आता तेथील त्या औषधांच्या बॉटल वगैरे आहे तर त्या बरण्या फेकून देतो, सगळं आता फेकून देत असतो. एक खुर्ची घेतो आणि जोरात ती खुर्ची खाली आदळून देतो आणि म्हणतो की प्राजक्ता आय हेट यू. प्राजक्ता बिचारी खूप घाबरते, तिला आता धक्काच बसलेला असतो. आणि भाग्य आता पाहतच असते की नक्की यांचं काय सुरू आहे. आणि तेवढ्यात प्राजक्ता आता डोळे बंद करून आता खाली बघत असते आणि नंतर मात्र ती डोळे उघडते आणि वर बघते. तेव्हा तिला तर धक्काच बसलेला असतो की नक्की आता हे आलोकचं काय सुरू आहे. आता जे काही समोर परिस्थिती आहे ते बघून मात्र आता आलोक पूर्णपणे शांत झालेला असतो आणि आता तो नक्की काही रिॲक्ट होत नाही. आता प्राजक्ताला हे आलोकचं काही वागणं कळतच नसतं, कारण कायम या अगोदर मात्र मी जेव्हा त्याच्यासमोर यायचे तेव्हा तो तर खूप रागवायचा, पण आता नक्की काय झालं असेल, तो इतका रागवत का नसेल, नक्की काय असेल याचं कारण. म्हणून प्राजक्ता सारखी त्याच्याकडे पाहतच असते. आणि भाग्या वैद्यभाऊ आता सगळेजण पाहत आहे की नक्की यांचं काय सुरू आहे, कुणाला काहीच कळत नसतं. आणि शेवटी मात्र आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये गुरुजी आता ह्या दोघांनाही म्हणतात की कुलदेवतेला अगोदर साकडं घाला आणि मग मात्र आपण पुढच्या विधीला सुरुवात करूयात. आणि तेवढ्यात मात्र आता ह्या तृप्तीने काहीतरी आणलेलं असतं हातामध्ये आणि सगुणा तेथे उभी असते. आता सगुणा उभी आहेत आणि तेवढ्यात मात्र आता ही सगुणामध्ये पाय आडवा घालते आणि तृप्तीच्या हातातील जे काही ती पाटी वगैरे आहे तर ती सगळी काही खाली सांडते आणि तिच्या धक्क्याने मात्र आता ही प्राजक्ता खाली पडणार. तोच लगेच आलोक तिला धरतो आणि प्राजक्ताच्या हातामध्ये जी काही अंगठी आहे तर ती अंगठी मात्र आता आलोक त्याच्या हातात घेतो आणि ती अंगठी प्राजक्ताच्या बोटात घालतो. आणि प्राजक्ताच्या हातामध्ये त्याने अंगठी घातलेली असते. तेव्हा आता प्राजक्ता ती अंगठी आता आपल्या बोटात व्यवस्थित घालून घेते. सगळेजण टाळ्या वाजवतात, सगळ्यांना फार असा आनंद होतो, परंतु आलोकला
काही कळत नसतं. आलोक पाहत असतात आता मुद्दाम हे सगुणाने केलेलं असतं, कारण तिला असं वाटतं की नक्की आता हे असं होईल आणि तो प्राजक्ताला धरेल. आणि शेवटी मात्र प्राजक्ताच्या हातामध्ये साखरपुड्याची अंगठी गेलेली असते आणि सगळेजण टाळ्या वाजवतात, परंतु कुणाला काहीच कळत नसतं की आता सगळेजण टाळ्या का वाजवतात. म्हणजे आलोक पाहत असतो आणि शेवटी साखरपुडा हा अगदी थाटामाटात पार पडलेला असतो, तरी सुद्धा आलोकला काही कळालेलं नसतं. शेवटी प्राजक्ताने सुद्धा त्याच्या हातामध्ये आता बोटात अंगठी घातलेली असते आणि आलोकने सुद्धा तिच्या बोटामध्ये अंगठी घालून हा साखरपुडा अगदी व्यवस्थित पार पडलेला आहे. तेव्हा मित्रांनो, आता बरोबर सुलक्षणाने डोकं लढवून यांचा साखरपुडा केलेला आहे. तर पुढे काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.